आजा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यातील येडशी जवळ असलेले रामलिंग तीर्थक्षेत्र श्रावण महिन्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनते। मात्र याच पवित्र ठिकाणी नुकताच एक गंभीर प्रकार घडला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या तीर्थक्षेत्राची पवित्रता धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे। या व्हिडिओमध्ये काही तरुण जुगार किंवा सट्टा खेळताना स्पष्टपणे दिसत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाच्या गणवेशासारखा पोशाख घातलेल्या दोन व्यक्तीही याच ठिकाणी उपस्थित होत्या। हे खरेच पोलीस आहेत की फक्त गणवेश परिधान केलेले कोणी याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। स्थानिक नागरिकांच्या मते गणवेशातील व्यक्ती तिथे उभे असूनही त्यांनी जुगाराला थांबवले नाही, ही बाब संशयास्पद आहे। त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। आपल्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे किंवा चालवणे हा एक दंडनीय गुन्हा आहे। बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट 1887 नुसार जुगार खेळणाऱ्या किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। एका पवित्र धार्मिक स्थळी अशा प्रकारचे गैरकृत्य घडणे गंभीर आहे। व्हिडिओमध्ये दिसलेल्या गणवेशधारी व्यक्तींची खरी ओळख आणि त्यांची या घटनेतील भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल। पण भाविकांच्या श्रद्धास्थानावर असे प्रकार पुन्हा होऊ नयेत हीच नागरिकांची अपेक्षा आहे। आजा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यातील येडशी जवळ असलेले रामलिंग तीर्थक्षेत्र श्रावण महिन्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनते। मात्र याच पवित्र ठिकाणी नुकताच एक गंभीर प्रकार घडला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या तीर्थक्षेत्राची पवित्रता धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे। या व्हिडिओमध्ये काही तरुण जुगार किंवा सट्टा खेळताना स्पष्टपणे दिसत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे पोलिसाच्या गणवेशासारखा पोशाख घातलेल्या दोन व्यक्तीही याच ठिकाणी उपस्थित होत्या। हे खरेच पोलीस आहेत की फक्त गणवेश परिधान केलेले कोणी याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। स्थानिक नागरिकांच्या मते गणवेशातील व्यक्ती तिथे उभे असूनही त्यांनी जुगाराला थांबवले नाही, ही बाब संशयास्पद आहे। त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। आपल्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे किंवा चालवणे हा एक दंडनीय गुन्हा आहे। बॉम्बे प्रिव्हेन्शन ऑफ गॅम्बलिंग ॲक्ट 1887 नुसार जुगार खेळणाऱ्या किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। एका पवित्र धार्मिक स्थळी अशा प्रकारचे गैरकृत्य घडणे गंभीर आहे। व्हिडिओमध्ये दिसलेल्या गणवेशधारी व्यक्तींची खरी ओळख आणि त्यांची या घटनेतील भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल। पण भाविकांच्या श्रद्धास्थानावर असे प्रकार पुन्हा होऊ नयेत हीच नागरिकांची अपेक्षा आहे। आजा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यातील येडशी जवळ असलेले रामलिंग तीर्थक्षेत्र श्रावण महिन्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनते। मात्र याच पवित्र ठिकाणी नुकताच एक गंभीर प्रकार घडला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या तीर्थक्षेत्राची पवित्रता धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे। या व्हिडिओमध्ये काही तरुण जुगार किंवा